हॅलो, मी बेला स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तुम्हाला भाकरी जमत नसेल तर 1-2 वेळा या पिठाची भाकरी करून बघा, तुम्हाला नक्की जमेल. मी पण अशी शिकले आहे. हे पीठ बनवण्यासाठी मी इथे 1 किलो ज्वारी व अर्धा किलो असे काळे अख्खे उडीद घेतले आहे. खानदेशी व विदर्भातल्या लोकांना माहीत असेल, ह्याला कळण्याची भाकरी म्हणतात. ही अगदी चविष्ट असते. भाकरी करताना मी हे वाईप ओले करून परातीखाली ठेवते, म्हणजे परात जास्त फिरत नाही. या भाकरीसाठी मीठ लागते, त्यामुळे चवीपुरते मीठ घ्यावे. पीठ चाळून घेतानाच मी गॅस बारीक आचेवर चालू करून ठेवलेला आहे. भाकरी करताना तवा बरोबर गरम होणेही महत्त्वाचे असते. आधी पीठ फक्त ओलं करून घ्यायचं. इथे मी साधंच पाणी वापरलं आहे. भाकरी करण्यासाठी गरम पाणी करण्याची काहीही गरज लागत नाही. आणि मग भाकरी करताना थोडे थोडे पाणी घालून चांगलं कसून घ्यायचं. उडदामध्ये चिकटपणा असल्यामुळे भाकरी चांगली थापली जाते व अशा प्रकारे आपण भाकरी थापण्याची प्रॅक्टिस करू शकतो. मीही अशीच शिकले आहे. अर्धी भाकरी थापून झाल्यावर मी गॅस मिडियम केला आहे. भाकरी तव्यावर टाकली की फक्त ओली होईल एवढे पाणी घेऊन सगळीकडे पाणी लावून घ्यावे. इथे गॅस मोठा केला तरी चालेल. पाणी सुकलं की भाकरी पलटून घ्यावी. थोड्या वेळाने चेक करावे. भाकरी तव्यापासून वेगळी झाली की तवा बाजूला करून गॅसवर भाजावी. तुम्ही बघू शकता की आपली भाकरी चारही बाजूने टम्म फुगलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.